आज आपण बनवूया चिंचेची कढी। तर मी माझ्या रेसिपीच्या प्रमाणे किंवा माझ्या कृतीप्रमाणे मी तुम्हाला चिंचेची कढी दाखवणार आहे। तर आता सध्या उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये बाजारात चिंचा विकायला आलेल्या आहेत। तर आपण आज चिंचेची कढी करूयात। अगदी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप असं आंबट वगैरे खायची इच्छा होते ना। तर दह्याची कढी आपण नेहमीच करतो, तर हंगाम आहे तर आपण आज चिंचेची कढी करूयात हां। तर त्याचं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि 2 मोठे चमचे गूळ घेतलेला आहे, मीठ चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर। मेन म्हणजे आपल्याला चिंचेची कढी करण्यासाठी चिंच लागणार आहे। तर हे बघा, इथे मी 1 मोठी वाटी चिंच घेतलेली आहे आणि ती मी अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। जर तुम्हाला लवकर करायची, लवकर हवी असेल चिंच छान अशी, तर ती गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे लवकर ती स्मॅश व्हायला मदत होते। आता मी तिला स्मॅश करून घेऊन आपण ती गाळून घेऊया, म्हणजे त्यात काही चिंचेच्या दोऱ्या वगैरे असं जाणार नाही। तर आता हे बघा, ही चिंचेचं कोळ करून घेतलेलं आहे, आपण गाळून घेतलेलं आहे। ह्या 2 वाट्या झालेला आहे, हे मी 3 माणसासाठी करणार आहे। ह्या 2 वाटे चिंचेचं हे कोळ आहे। तर आता ह्या बेसनमध्ये आपण पाणी घालून थोडंसं त्याची स्लरी करून घेऊया, म्हणजे पेस्ट करून घेऊया, म्हणजे आपण जे चिंचेचं कोळ केलेलं आहे त्याच्यामध्ये ती छान मिक्स व्हायला मदत होईल। नाहीतर मग आपण डायरेक्ट पीठ टाकलं ना की त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची खूप शक्यता असते आणि त्या लवकर मोडत नाही। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि आपण ह्या चिंचेच्या हे काढून घेतलेलं आहे सारण त्यामध्ये घालून एकजीव करून घेऊया। ह्या छोट्या 2 वाट्या चिंचेचं कोळ झालेलं आहे माझं। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मीडियम गॅसवर कढई गरम ठेवलेली आहे करायला आपण, आणि त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की मग त्यात जिरे घातलेले आहे। जिरे छान असे फुलले की मग त्यामध्ये आपण हिंग, हळद, मिरची, कढीपत्ता घालायचा आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता हां। म्हणजे आता ही मी पिण्यासाठी करणार आहे त्यामुळे जास्त तिखट करणार नाही। अगदी कमी तिखटवाल्या ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत 3-4। आता आपण इथे हिंग घातलेला आहे, लाल तिखट आणि हळद घातलेले आहे। हे सर्वांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं मिक्स करूया, काही सेकंद त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण हे जे तयार करून ठेवलेलं आहे आपले चिंचेचे मिश्रण, हे आपण या फोडणीमध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला किती पातळ करायचे आहे आणि घट्ट ठेवायचे आहे का, त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करायचं आहे। तर मी ही कढी खूप पातळ करणार नाही, भातावर किंवा खाण्यासाठी किंवा आपण भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर थोडंसं कुस्करून खाता येईल अशी सुद्धा आपण याला ठेवू शकतो। तर मी तशी करणार आहे। आणि इथे आता गूळ घातलेला आहे। जर आपण काळी चिंच घेतली तर ती खूप आंबट असते, तर त्याप्रमाणे आपल्याला गूळ घालायला लागतो। मी घेतलेली चिंच ही अगदी नवीन होती आणि थोडीशी पिवळसर होती, त्यामुळे ही गोडसर होती, त्यामुळे इथे मला गूळ कमी लागलेला आहे, म्हणजे मी कमी घातलेला आहे। चिंचेचा आंबटपणा बघूनच आपण गूळ घालायचा आहे। आता आपण थोडीशी कन्सिस्टन्सी ॲड करण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता थोडासा मीडियम गॅस ठेवून एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे मिश्रण। म्हणजे आपण जे बेसन घातलेलं आहे त्याच्या इथे गुठळ्या होता कामा नये, म्हणून आपल्याला हे एकसारखं ढवळायचं आहे। आपण याच्या गुठळ्या सर्व मोडून घेतलेल्या होत्या, तरीसुद्धा ह्या गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्या गुठळ्या होण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे आपण इथे सतत आपल्याला ढवळत राहायला लागतं। आता ह्या मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता छान अशी त्याला दणदणून उकळी आलेली आहे। 5-7 मिनिटे आपल्याला ही छानपैकी कढी उकळून घ्यायची आहे, म्हणजे
आपण जे बेसन घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं शिजायला हवं। आता तुम्ही बघू शकता या आपली ही चिंच पिवळी होती तर छान असा रंग आलेला आहे आणि गूळसुद्धा आपण पिवळाच घातलेला आहे, म्हणजे थोडासा काळसर गूळ पण असतो तो मी इथे वापरलेला नाही। आता गॅस मंद केलेला आहे म्हणजे स्लो केलेला आहे आणि आपण 5-7 मिनिटांसाठी झाकण ठेवून चांगली ही कढी उकळून घेऊया। मधून थोडंसं तुम्ही ढवळून पण घ्या। आता आपला गॅस अजूनही स्लोच आहे। हे बघा तुम्ही बघू शकता कढी छान अशी उकळलेली आहे। आता अगदी थोडासा गॅस मी इथे वाढवलेला आहे। छान अशी उकळी आलेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि आता आपण इथे आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे। आणि जर तुम्हाला इथे वाटत असेल की तिखट कमी आहे किंवा मीठ कमी आहे तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता। हे बघा ही अशी आपली झटपट होणारी चिंचेची कढी। अगदी चिंचेची कढी म्हटलं ना की तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला चिंच खूप खावीशी वाटते। चिंचेची कढी, चिंचेचे काही पदार्थ आवडीने आपण करतो आणि खातो। तर ही बघा ही अशी साधी आणि सोपी झटपट होणारी चिंचेची कढी। रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर तुमच्या शेजारच्यांना, नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही कशी करता चिंचेची कढी नक्की करत असाल तर तुमची रेसिपी मला शेअर करा। मी नक्की करून बघण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल अशी मी आशा करते आणि तुम्ही अशा प्रकारे ही चिंचेची कढी करून बघा आणि करून बघितल्यानंतर मला कळवायला विसरू नका। ओके, तर हे बघा आता ही आपली चिंचेची कढी तयार झालेली आहे। आपण आता ही गरमागरम सर्व करूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाताबरोबर खा किंवा अशीच आपण प्यायलासुद्धा ही खूप छान वाटते। तर आता मी ही भाताबरोबर खाणार आहे आणि काही पिणारसुद्धा आहे। तर मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या टेस्टिनेशन चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।